सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी पर्यटन प्रकल्प बासनात गुंडाळला गेल्याची माहिती समोर आली। 2018 साली या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता। या निमित्ताने देशातील पहिला पर्यटन पाणबुडी प्रकल्पाचा मान महाराष्ट्राला मिळणार होता। मात्र दप्तर दिरंगाईत काम रखडलं। पाहूया। देशातल्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गात होणार होता। मात्र माहितीनुसार तो प्रकल्प आता बासनात गुंडाळला गेलाय आणि ती संधी हेरत गुजरात राज्य लवकरच पाणबुडीचा देशातला पहिला प्रकल्प साकारणार आहे। वारंवार बदलणारे पर्यटन मंत्री, अधिकाऱ्यांच्या बदल्या, सचिवांची अदलाबदल आणि विभागाच्या गोंधळामुळे सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प होऊ शकला नसल्याचं बोललं जात आहे। हा प्रकल्प काय होता ते समजून घेऊयात। परदेशात समुद्रातला अंतरंग पाहण्यासाठी अशा पाणबुड्यांचा वापर केला जातो। समुद्राच्या आत काय दडलंय हे शेकडो फूट खाली उतरून पाहता येतं। जगभरातल्या अनेक ठिकाणी यातून पर्यटनाला मोठी चालनाही मिळाली। असाच भारतातला पहिला प्रकल्प सिंधुदुर्गातल्या निवती रॉक जवळच्या समुद्रात होणार होता। 2018 साली या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला। तत्कालीन अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकरांचा यासाठी पुढाकार होता। अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी 56 कोटी मंजूरही झाले, पण शासकीय दिरंगाईत, बदलणारी सरकार आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रकल्प रखडला। त्यामुळे अद्यापही कोणतंच काम झालं नाही। माहितीनुसार हीच संधी हेरत गुजरातच्या द्वारकेच्या समुद्रात पाणबुडी प्रकल्प उभारतोय। माझगाव डॉक शिपयार्ड या केंद्राच्या आस्थापनेसोबत गुजरात सरकारनं करार केल्याची माहिती आहे। जानेवारीत त्याची घोषणाही होणार आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा उद्योगांवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। मला वाटतं ही सगळी माहिती देणारी लोक ही बालबुद्धी लोक आहेत। कल्पोकल्पित गोष्टी आणायच्या आणि उद्या होऊ घडणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत देशहिताच्या, त्याच्यावर प्रश्न निर्माण करायचे, हा यांचा धंदा आहे। जर पाणबुडी केंद्र होणार होतं तर उद्धवजींनी का नाही केलं? आणि त्यामुळे आपण करायचं नाही आणि देशहितासाठी काही होत असेल तर तिथे मात्र त्या ठिकाणी विचका करण्याचा प्रयत्न करायचा, हे फुकटचे धंदे विरोधकांचे आहेत। निवळ तेच एक प्रकल्प नाही, अजून 3-4 प्रकल्प हे गुजरातला जात आहेत। आणि मुळामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्याकडे इन्कमिंग पेक्षा आउटगोईंग का होतोय हे समजत नाही आणि एक अंडरस्टँडिंग करून घेऊन फक्त सत्ताकरणच्या माध्यमातून काही पदं घेण्यापुरताच मर्यादित सत्ताधारी राहिलेले आहेत। त्यांना कुठच्याही प्रकारे दिल्लीच्या लोकांना कसं खुश ठेवता येईल त्यामुळेच हे सर्व प्रकल्प तिकडे पाठवण्याचा प्रयत्न होतोय, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सिंधुदुर्गचे नेते म्हणून आम्ही दीपक केसरकरांकडून याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। तर नेते शिराळेंना विचारणा केल्यावर यावर केसरकरच बोलतील असं म्हणत त्यांनी बोलण्यास नकार दिला। सिंधुदुर्गाच्या पर्यटनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा होता। जवळपास 5,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आणि 100 ते 150 कोटींची उलाढाल यातून होणार होती। मात्र 2018 साली निधी मंजूर होऊनही नेमका प्रकल्प का रखडला, कुणामुळे रखडला? प्रकल्पासाठी जी तत्परता शेजारच्या गुजरात राज्यानं दाखवली ती महाराष्ट्रात का झाली नाही, याची चर्चा होती। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।